नमस्कार मुलांनो, मी शुभाशिष आहे. मुलांनो, कल्पना करा की तुम्ही शाळेत एक खेळ आयोजित करत आहात आणि तुमचे 12 मित्र येत आहेत. तुम्हाला त्यांना अशा प्रकारे संघात विभागायचे आहे की प्रत्येक संघात खेळाडूंची संख्या समान असेल. जर तुम्हाला घटक आणि गुणाकारांबद्दल माहिती असेल तर तुम्ही त्यांना सहजपणे संघात कसे विभागायचे ते शोधू शकता. हे कसे काम करते ते येथे आहे. जर तुम्हाला खात्री करायची असेल की प्रत्येक संघात खेळाडूंची संख्या समान असेल तर तुम्हाला 12चे घटक शोधावे लागतील. 12 हा आकडा 1, 2, 3, 4, 6 किंवा अगदी 12 खेळाडू असलेल्या संघामध्ये विभागला जाऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही हे करू शकता. 12 खेळाडूंचा एक संघ, 61 खेळाडूंचे 2 संघ, 4 खेळाडूंचे 3 संघ, 3 खेळाडूंचे 4 संघ किंवा 2 खेळाडूंचे 6 संघ. प्रत्येक व्यवस्था तुम्हाला प्रत्येकाचा समावेश आहे आणि संघ समान रीतीने विभागले गेले आहेत याची खात्री करण्यास मदत करते. घटक समजून घेऊन तुम्ही तुमच्या मित्रांना कोणालाही वगळता सहजपणे संघामध्ये संघबद्ध करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण शिकू की घटक आणि गुणाकार आपल्याला वास्तविक जीवनात गोष्टी व्यवस्थित करण्यास कशी मदत करतात, जसे की खेळाच्या दिवसासाठी संघांचे नियोजन करणे आणि संख्या चांगल्या प्रकारे समजून घेणे. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. घटक आणि गुणाकार वापरून गट कसे व्यवस्थित करायचे हे समजून घ्या. मूळ आणि संमिश्र संख्या आणि त्यांचे गुणधर्म ओळखा. संख्या इतरांद्वारे विभाज्य आहेत की नाही हे निश्चित करण्यासाठी विभाजकता नियम लागू करा. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत घटक, गुणाकार, मूळ संख्या, संयुक्त संख्या, विभाज्यता, समसंख्या, विषम संख्या, संख्या विभाज्यता, मूळ गुणाकारीकरण. मुलांनो, प्रथम आपण मूळ संख्यांबद्दल जाणून घेऊया. मूळ संख्या म्हणजे काय? एक पेक्षा मोठी संख्या ज्याचे 2च घटक असतात, म्हणजे 1 आणि ती संख्या स्वतःच एक मूळ संख्या असते. उदाहरणार्थ 7 मध्ये फक्त 2 घटक असतात, 1 आणि 7 स्वतः. तर ती एक मूळ संख्या आहे. तथापि 6 मध्ये 1, 2, 3 आणि 6 असे 4 घटक असतात, म्हणून ती मूळ संख्या नाही. ही एक संयुक्त संख्या आहे. मूळ संख्यांची यादी. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची संपूर्ण यादी खाली दिलेली आहे. आता आपण संयुक्त संख्या म्हणजे काय ते पाहूया.
ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येव्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जातो तिला संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 4 ही एक संख्या आहे जी 1, 2 आणि 4 ने भाग जाते, म्हणून ती एक संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्येची उदाहरणे: 4, 6, 8, 9 आणि 10 या पहिल्या काही संयुक्त संख्या आहेत. आपण 6 आणि 8 घेऊ. वरील उदाहरणात 6 आणि 8 ला संयुक्त संख्या म्हणतात कारण त्यांचे 2 पेक्षा जास्त घटक आहेत. संयुक्त संख्यांचे महत्त्वाचे गुणधर्म समजून घेऊया. संमिश्र संख्यांचे गुणधर्म. संमिश्र संख्या ही एक धनपूर्णांक असते जी 2 लहान धनपूर्णांकांचा गुणाकार करून तयारी होते. खालील सूचीबद्ध केलेल्या संमिश्र संख्यांचा गुणधर्म लक्षात घ्या. सर्व संमिश्र संख्या मूळ किंवा संमिश्र असू शकणाऱ्या लहान संख्यांनी पूर्णपणे विभाज्य असतात. प्रत्येक संमिश्र संख्या 2 किंवा अधिक मूळ संख्यांनी बनलेली असते. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण संमिश्र संख्या 72 च्या गुणधर्मावर एक नजर टाकूया. 72 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 23 गुणिले 32. या आकृतीवरून असे दिसून येते की हा धनपूर्णांकांचा गुणाकार केल्याने आपल्याला एक संयुक्त संख्या मिळते. आता आपण सम आणि विषम संख्या पाहू. 2 चे सर्व गुणक समसंख्या आहेत. संख्या सम आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण एखाद्याच्या ठिकाणी संख्या तपासू शकतो. जर एका स्थानावरील संख्या 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तर ती संख्या समसंख्या असते. ज्या संख्या सम नसतात त्यांना विषम संख्या म्हणतात. टिप्पणी: 2 ही सर्वात लहान सम मूळ संख्या आहे. 2 वगळता सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत. संख्यांच्या विभाज्यतेच्या चाचण्या. 1. 2 ने विभाज्यता. जर अंकांच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 या समसंख्या असतील तर त्या 2 ने विभाज्य आहेत. उदाहरण: 63 आणि 240 या संख्या 2 ने विभाज्य आहेत की नाही ते तपासा. उपाय: चा शेवटचा अंक 3 आहे, म्हणूनच विषम संख्या म्हणून 63 ला 2 ने विभाज्य नाही. चा शेवटचा अंक 0 आहे म्हणजे समसंख्या म्हणून 240 ला 2 ने विभाज्य आहे. तीन ने विभाज्यता. दिलेल्या संख्येला 3 नेच भाग जातो जर त्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज 3 च्या पटीत असेल. उदाहरण: 623 आणि 2400 या संख्या 3 ने भाग जातात की नाही ते तपासा. उपाय: एक 623 च्या अंकांची बेरीज म्हणजे 6 अधिक 2 अधिक 3 बरोबर 11, जी 3 च्या पटीत नाही म्हणून 623 आहे, ती 3 ने भाग जात नाही.
2. 2400च्या अंकांची बेरीज म्हणजेच 2 अधिक 4 अधिक 0 अधिक 0 बरोबर 6, जी 3च्या पटीत आहे म्हणून 2400 आहेत ती 3 ने भाग जाऊ शकत नाही. 3. 4 ने विभाज्यता. दिलेल्या संख्येचे शेवटचे 2 अंक 4 ने विभाज्य आहेत की नाही हे आपल्याला तपासावे लागेल. जर ती 4 ने विभाज्य असेल तर संपूर्ण संख्या 4 ने विभाज्य असेल. उदाहरण 23,436 आणि 2,582 ही संख्या 4 ने विभाज्य आहे की नाही हे तपासा. उपाय. तेवीस हजार 436 चे शेवटचे 2 अंक 36 आहेत जे 4 ने विभाज्य आहेत म्हणून 23,436 हे 4 ने विभाज्य आहेत. 2,582 चे शेवटचे 2 अंक 82 आहेत जे 4 ने विभाज्य नाहीत म्हणून 2582 ला 4 ने विभाज्य नाही. 4. 5 ने विभाज्यता. कोणत्याही संख्येचा शेवटचा अंक 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येला 5 ने विभाज्य होईल. उदाहरण 2348 आणि 6300 या संख्या 5 ने विभाज्य आहेत की नाही ते तपासा. उपाय. 2348 चा शेवटचा अंक 8 आहे म्हणून तो 5 ने विभाज्य नाही. सहा 6300 चा शेवटचा अंक 0 आहे म्हणून तो 5 ने विभाज्य आहे. पाच 6 ने विभाज्यता. कोणतीही संख्या जर 2 आणि 3 ने विभाज्य असेल तर तिला 6 ने विभाज्यता येईल. म्हणून आपण त्या संख्येसह 2 आणि 3 ची विभाज्यता चाचणी करावी आणि जर ती दोन्हीने विभाज्य असेल तर ती 6 ने देखील विभाज्य आहे. उदाहरण 3,42,341 आणि 63,000 ही संख्या 6 ने विभाज्य आहे की नाही ते तपासा. उपाय. 3,42,341 हा 2 ने भाग जात नाही कारण त्याच्या ठिकाणी असलेला अंक आणि त्याच्या अंकांची बेरीज म्हणजेच 3 अधिक 4 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 1 बरोबर 17 असल्याने तो 3 ने भाग जात नाही. म्हणून आपण 3,42,341 हा 6 ने भाग जात नाही. 63,000 हा 2 ने भाग जात आहे कारण त्याच्या ठिकाणी असलेला अंक सम आहे आणि त्याच्या अंकांची बेरीज म्हणजे 6 अधिक 3 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 बरोबर 9 असल्याने तो 3 ने भाग जात आहे. म्हणून 63,000 हा 6 ने भाग जात आहे. 6. 7 ने विभाज्यता. कोणत्याही संख्येला 7 ने विभाज्य केले तर त्या संख्येचा शेवटचा अंक दुप्पट होईल आणि नंतर उर्वरित अंकांमधून निकाल वजा केला आणि उर्वरित 7 ने विभाज्य आहे की नाही हे तपासले तर ती संख्या 7 ने विभाज्य होईल. जर अंकांची संख्या मोठी असेल तर 7 ची विभाज्यता तपासता येईल. अशी संख्या मिळेपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. उदाहरणार्थ 2030 ही संख्या 7 ने विभाज्य आहे की नाही ते तपासा. उपाय. दिलेली संख्या 2030 आहे. 1. शेवटचा अंक दुप्पट करा. 0 गुणिले 2 बरोबर 0. 2. उर्वरित संख्या 203 मधून 0 वजा करा म्हणजेच 203 वजा 0 बरोबर 203. शेवटचा अंक दुप्पट करा.
3 गुणिले 2 बरोबर 6. उर्वरित संख्या 20 मधून 6 वजा करा, म्हणजेच 20 वजा 6 बरोबर 14. उर्वरित 14 ला 7 ने भाग जातो, म्हणून 203 ही संख्या 7 ने भाग जाते. 7 8 ने विभाज्यता. दिलेल्या संख्येचे शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत की नाही हे आपल्याला तपासावे लागेल. जर ती 8 ने विभाज्य असेल तर संपूर्ण संख्या 8 ने विभाज्य होईल. उदाहरण 74,640 ही संख्या 8 ने विभाज्य आहे की नाही ते तपासा. उपाय: 74,640 या संख्येचे शेवटचे 3 अंक 640 आहेत. ,640 ही संख्या 8 ने विभाज्य असल्याने 74,640 ही संख्या देखील 8 ने विभाज्य आहे. 8 9 ने विभाज्यता. कोणत्याही संख्येला 9 ने विभाज्य असेल तर त्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज 9 ने विभाज्य असेल. उदाहरण 2320 आणि 6390 ही संख्या 9 ने विभाज्य आहे की नाही हे तपासा. उपाय: 1 2330 च्या अंकांची बेरीज 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 0 बरोबर 7 आहे, जी 9 ने विभाज्य नाही, म्हणून 2320 ला 9 ने विभाज्य नाही. 2 6320 च्या अंकांची बेरीज 6 अधिक 3 अधिक 9 अधिक 0 बरोबर 18 आहे, जी 9 ने विभाज्य आहे, म्हणून 6390 ला 9 ने विभाज्य आहे. 9 10 ने विभाज्यता. कोणत्याही संख्येचा शेवटचा अंक 0 असल्यास त्या संख्येला 10 ने विभाज्य होईल. उदाहरण 123 आणि 2630 ही संख्या 10 ने विभाज्य आहे की नाही ते तपासा. उपाय: 123 मध्ये एक स्थान अंक 3 आहे, तो 10 ने विभाज्य नाही. 2630 मध्ये एक स्थानांक 0 आहे, म्हणून तो 10 ने विभाज्य आहे. काही अधिक विभाज्यता नियम. 1 समजा a आणि b या दोन दिलेल्या संख्या आहेत. जर a ला b ने भाग जातो तर ते b च्या सर्व घटकांनी देखील भाग जातो. जर 24 ला 12 ने भाग जातो तर 24 ला 12 च्या सर्व घटकांनी म्हणजे 2, 3, 4, 6 देखील भाग जातो. दोन समजा a आणि b हे दोन सहमूळ संख्या आहेत. जर c ला a आणि b ने भाग जातो तर c ला a आणि b ab च्या गुणाकाराने देखील भाग जातो. जर 24 ला 2 आणि 3 ने भाग जातो, जे सहमूळ संख्या आहेत, तर 24 ला 2 आणि 3 च्या गुणाकाराने देखील भाग जातो. 2 गुणिले 3 बरोबर 6. जर a आणि b ला c ने भाग जातो तर a अधिक b ला c ने देखील भाग जातो. जर 24 आणि 12 हे 4 ने भाग जातात तर 24 अधिक 12 बरोबर 36 हे देखील 4 ने भाग जातात. 4 जर a आणि b हे c ने भाग जातात तर a वजा b हे देखील c ने भाग जातात. जर 24 आणि 12 हे 4 ने भाग जातात तर 24 वजा 12 बरोबर 12 ने देखील
4ने भाग जातात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: 1 पेक्षा मोठ्या पूर्णांक संख्या ज्यांचे 2 वेगळे घटक आहेत, 1 आणि स्वतः मूळ संख्या आहेत. उदाहरणांमध्ये 2, 3 आणि 5 यांचा समावेश आहे. 2 पेक्षा जास्त घटक असलेल्या नैसर्गिक संख्या संयुक्त संख्या आहेत. उदाहरणांमध्ये 4, 6 आणि 8 यांचा समावेश आहे. संयुक्त संख्या लहान संख्यांनी भाग जातात, ज्या मूळ किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक संयुक्त संख्या 2 किंवा अधिक मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून व्यक्त करता येते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.